नमस्कार मित्रांनो, आज आपल्या गोठ्यामध्ये गीर कालोड आपली जी गाय आहे ती येण्यासाठी तयार आहे. तर येण्याच्या अगोदरचे गायीचे लक्षणं काय असतात तुम्ही ते या व्हिडिओमध्ये पाहू शकतात. आज ह्या गाईला 9 महिने 13 दिवस झालेले आहेत, म्हणजे 2 ते 3 दिवस तिनं समोर घेतलेले. गाय जर 2-3 येताची असेल आणि तिला जर व्यवस्थिशीर आराम, तिची तब्येत जर व्यवस्थिशीर असेल तर ती गाय 9 महिने 9 दिवसाच्या समोरसुद्धा जाऊ शकते. गायची तब्येत तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकतात. आता तिचं पोट दुखायला चालू झाल्या कारणानं ही उठबस करीत आहे. तुम्ही आता इथं पाहिलात तरी गाय जर येत असेल तर तिला कुठल्याही पद्धतीचं डिस्टर्ब करायचं नाही. तिला असं मुक्त गोठ्यामध्ये जर मोकळं सोडून दिलं तर ती तिच्या व्यवस्थिशीर ठिकाण पाहून ती तिच्या पद्धतीनं बसती आणि व्यवस्थिशीर येते. पण फक्त गाय जर पहिल्यानं असेल, पहिल्यावर गाय असेल तर त्यावेळेसच थोडासा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. तरीसुद्धा गाय मनानंच येऊ शकते. गाईचं मायांग व्यवस्थिशीर जर मोठं झालेलं असेल तर तिचं वासरू व्यवस्थिशीररित्या बाहेर पडू शकतं. तर आता गाय खाली बसलेली आहे. मुक्त गोठ्याचा काय फायदा आहे तर तुम्ही हे सुद्धा आता या व्हिडिओमध्ये पाहू शकतात की गाय ज्यावेळेस डिलिव्हरी होणार आहे त्यावेळेस गाय एकदम आरामात त्याची डिलिव्हरी होते. तर आता तिचं ते मागचा जे आपण गावरान भाषेमध्ये भातुंडा बोलतो ते बाहेर आलेला आहे. ती आता जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी बसलेली आहे. आणि आता ते वासराचे जे समोरचे पाय असतात ते दोन्ही खूरसुद्धा आता तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असताना ते बाहेर आलेले आहेत. गाय ती तिच्या पद्धतीनं व्यवस्थिशीर तिची डिलिव्हरी करू शकते. एखाद्या वेळेसच कधीतरी अपवाद होतो की गाय अडवते, ते खुरं कुठेतरी अडकतात किंवा मुंडकं जर मोठं असेल तर त्यावेळेस ते बाहेर येण्यासाठी गायीला त्रास होतो. तर त्यावेळेसच थोडंसं परेशानीचं कारण असतं. बाकी गाय ती तिच्या पद्धतीने व्यवस्थिशीर येते. आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय की गाय तिची मुक्त गोट्यामुळे बघा कशा आनंदी ती तिचं मुंडकं टाकून व्यवस्थिशीर तिच्या कळा देत आहे, जेणेकरून ते वासरू व्यवस्थिशीर बाहेर आलं पाहिजे. आता गाईला ती तिच्या पद्धतीनं यावी म्हणून आपण तिच्या पद्धतीनं जर ती वेली तिनं जर कळा व्यवस्थिशीर जर दिल्या तर ते मधला जे जहार असते ते जहार लवकर मोकळा होऊन 1-2-3 तासामध्ये पडून जाते. आता वासराचं मुंडकंसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाहताय आलेलं आहे. ते डोक्याचा भाग जे असते ते डोक्याचा भागच थोडासा गाईला बाहेर निघते वेळेस त्रास करते. बाकीचं जे वासराचं शरीर असते ते एकदम व्यवस्थिशीर इजी बाहेर येतात. तुम्ही डिलिव्हरी झाल्याच्यानंतर ते व्हिडिओमध्ये पाहतालसुद्धा. आता तिला थोडासा त्रास तर होणारच आहे, परंतु आपण होईल तेवढं तर तिच्या त्या डिलिव्हरीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. ती जशा जशा कळा देईल तसे ते वासरूसुद्धा थोडं थोडं बाहेर येत जाईल. मुंडकं थोडंसं बाहेर आलेलंच आहे बघा. तिची डिलिव्हरी आलं. बस जे आता अवघड काम होतं ते झालेलं आहे. आता तिची डिलिव्हरीच झाली असं म्हणायला हरकत नाही. ह्या अशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या जनावरांची डिलिव्हरी झाली पाहिजे. तिच्या अंगामध्ये भरपूर ताकद असल्या कारणानं ते सगळं व्यवस्थिशीर झालेलं आहे. आता आम्हाला उत्सुकता एकच होती की कालवड आहे की गुर आहे, परंतु ते ज्यावेळेस जवळ गेलो त्यावेळेस लगेच लक्षात आलं की आता कालवडच झालेली आहे. ही गोष्ट खूप आनंदाची होती, कारण आपल्या गोठ्यामध्ये कालवड आली पाहिजे ही प्रत्येक दूध उत्पादकाची इच्छा असते. नाळ एखाद्या वेळेस वासराचा थोडासा लांब राहते, थोडासा हिचासुद्धा लांब राहिलेला आहे. एखाद्या वेळेस आपल्याला ते हातानं कटसुद्धा करावं लागतं. आता त्या नाळाला वासराला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला जे चिकट लागलेलं असते ते बळस म्हणतात, ते बळस वगैरे त्याचा ते काढून घेतला पाहिजे. आणि थोडंसं असं जर त्याला आपण वरील लोमतं जर धरलं तर त्याच्या तोंडातून ते जे बळस नाकातून आहे ते निघून जाईल. बघा आता लगेच त्यानं कानं बिनं झाडले. आता गाईला ते वासरू एकदम चाटून घेऊ द्यायचं, जेणेकरून
वासराला बाहेर आल्याच्यानंतर जी थंडी मिळते त्याच्यातून गाईच्या चाटण्यानं त्याला गरमी मिळून गाईचंसुद्धा त्याच्याविषयी थोडंसं प्रेम निर्माण होते आणि गाईला दूधसुद्धा बऱ्या प्रकारे फुटते. तर आता डिलिव्हरी तर एकदम चांगली झाली, कालवड पण झाली. खूप आनंदाची गोष्ट आहे ही. गाय त्यावेळेस थोडेसे चाराचे तुकडे इथे तिथे पडलेले असतात, ते कुत्रे त्रास देतात, त्याच्यामुळे ते थोडेसे बाजूला काढून घेतले पाहिजे. ते वासराचा नाळ थोडासा जास्तीचा राहिल्यामुळं त्याला ते थोडं सुत्ती दोऱ्यानं बांधून त्याला आयोडीनमध्ये बुडून बाकीचा नाळ कट करून घ्यायचं चालू आहे. व्यवस्थितशीर त्याला हात वगैरे साफ करून त्याला व्यवस्थितशीर जर आपण बांधून घेतलं तर इन्फेक्शन हे ते होणार नाही. तर गाईनं आता चाटून घेतल्याच्यानंतर एक आपल्याला 1.25 तासामध्ये त्याला दूधसुद्धा पाजून घ्यायचं आहे. तर गाय त्याला एकदम व्यवस्थितशीर साफ करून घेते. आता त्याला गीर आपली देशी जर गाय असतं तर ते वासरू एक अर्ध्या पाऊण तासामध्येच उठून उभं राहते. थोडंसं जर्सी HFमध्ये थोडंसं प्रमाण थोडा वेळ लागते HF जर्सीच्या वासरायला. तर आता बघा तुम्ही त्याची धडपड चालू झालेली उभं राहण्यासाठी. ते 15-20 मिनटामध्येच उभं राहून गाईला प्यायची सुद्धा त्याची तयारी असते. तर हे देशी वासरायची लक्षणं आहेत. त्याच्यामुळं आपल्या गोठ्यामध्ये 1-2 देशीसुद्धा असल्या पाहिजे, जेणेकरून त्या इम्युनिटीची ताकद हे त्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि भविष्य काळामध्ये आपल्याला कुठलं ब्रीड हवा असेल तर ते आपल्या गोठ्यामध्ये असलं पाहिजे. हे त्याच्या मागचं कारण. त्या थैलीच्या चवळ्या थोडं स्लिप होतं म्हणून त्याला आपण आता कच्च्या जागेवर घेतलेलं आहे. आणि गाईने सुद्धा त्याला व्यवस्थित साफ केले. आता त्याला थोडं उठून उभं राहिल्याच्यानंतर थोडंसं मागं पुढे झुलत होतं म्हणून त्याला बसूनच पाजवायला चालू केले. अर्ध्या तासाच्या ते पाऊण तासाच्या आतमध्येच त्यानं प्यायला सुद्धा त्या ठिकाणी चालू केलं आहे. म्हणजे ते कच्चं दूध जे आहे ते दूध त्या वासराच्या पोटात लवकरात लवकर गेलं पाहिजे, जेणेकरून त्याची रोगप्रतिकारक शक्ती, म्हणजे हे सुरुवातीचं जे कच्चं दूध असते कोलेस्ट्रॉल मिल्क असं म्हणतात त्याला, ते जर त्या वासराच्या पोटामध्ये जर लवकरात लवकर गेलं तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढती. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्याला कुठल्याही पद्धतीचे जर आजार होता तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ती ताकद निर्माण राहते. त्यामुळं अर्ध्या पाऊण तास ते 1 तासच्या अगोदर वासराला ते पेईल तेवढं, समजा अर्धा लिटर 1 लिटर 1.5 लिटरपर्यंत दूध त्याला द्यायचं, जेणेकरून ते त्याला पचनसुद्धा झालं पाहिजे. थोडंसं त्रास करते वासरू त्यावेळेस, पण ते पाजणं गरजेचं आहे. जर एखाद्या वेळेस जर वासरू तशा पद्धतीने पित नसेल तर त्याला बॉटलच्या सहाय्यानं सुद्धा पाजा. तर मित्रांनो, आज गाय विल्याचा दुसरा दिवस आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये गायची डिलिव्हरी कशा पद्धतीने होती हे पूर्ण व्हिडिओ पाहून घेतला, जेणेकरून त्या गाईचा झार अडकला नाही पाहिजे. त्या गाईच्या गर्भपिशवीतली जी घाण आहे ती घाण व्यवस्थितरित्या बाहेर पडली पाहिजे. गाईची डिलिव्हरी जर व्यवस्थितरित्या झाली आणि 2 ते 3 तासामध्ये जर तिचा जार बाहेर जर पडला तर त्या गाईसारखी निरोगी गाय नाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण ज्यावेळेस एक 40-45 किलोचं वासरू त्या गाईच्या पोटामध्ये असते आणि त्याच्यासोबत 2-3 किलोचा जार, ती ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस गाईच्या गर्भपिशवीची साईज एक 3-4 फूट, एक 3 फुटाच्या आसपास, म्हणजे एवढी मोठी गर्भपिशवी झालेली असते. परंतु ती गर्भपिशवी गाय इल्याच्यानंतर 45 दिवसामध्ये आपल्या हाताच्या मुठीच्या साईजची होती. तर त्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या अंकुचन पावते वेळेस कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम, कुठल्याही पद्धतीची समस्या त्या गाईच्या गर्भपिशवीला, गाईच्या शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीचे इन्फेक्शन हे होऊ नये म्हणून अशा पद्धतीची जर डिलिव्हरी व्यवस्थितशीर जर झाली तर त्या डिलिव्हरी व्यवस्थितशीर झाल्यामुळं, त्या गाईनं कळा दिल्यामुळं ते जार व्यवस्थितशीर बाहेर पडते. त्या गाईच्या पोटामध्ये जी काही घाण आहे, जे रक्त साठलेलं आहे, जे काही असेल ते सगळं क्लिअर बाहेर पडून जाते. आणि त्याच्यानंतर आपण जर गाय विल्याच्या नंतर कुठली काळजी घ्यायची, ह्या पद्धतीची जर व्यवस्थितशीर काळजी घेतली, समजा तिला इनोलॉन पाजलं, तिला व्यवस्थितशीर खुराक दिला, चांगला चारा जर दिला आणि तिचा जार जर सगळ्या व्यवस्थितशीर जर पडला तर ती गाय एकदम निरोगी गाय आहे. आणि ती येणाऱ्या 45 दिवसामध्ये पहिला मास दाखवीन, 60 दिवसाला आपल्याला लावता सुद्धा येईल. आता ह्या गायची डिलिव्हरी झालेली
तुम्ही पाहितली. आता ही गाय गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 9 तारखेला येली होती. आता आज हे जानेवारीची 23 तारीख आहे, म्हणजे जानेवारीच्या 23 तारखेला ती गाय येली. म्हणजे 11 महिन्यामध्ये तिचं येतं आपण आपल्या गोठ्यावर कंप्लीट केला. आता काही भागामध्ये असं म्हणणं असते की देशी गीर गाय साहिवाल यांचं भाकडकाळ मोठा आहे, ह्या गायी गाभण पटकन राहत नाहीत. तर व्यवस्थापन जर व्यवस्थिशीर नसेल तर गाय गाभण राहण्यासाठी प्रॉब्लेम करते. डिलिव्हरी जर व्यवस्थिशीर झाली नाही तरी गाय गाभण राहण्यासाठी प्रॉब्लेम करते. तुम्ही या सगळ्या गोष्टी व्यवस्थितशीररित्या जर केल्या तर गाय ती नक्कीच 45 दिवसामध्ये 28 दिवसामध्ये सुद्धा गाय पहिला मास दाखवते. 45 दिवसामध्ये पहिला मास दाखवला ते मास सोडून देऊन 60 दिवसाला तुम्हाला जर दुधाला चांगला दर असेल, मार्केटमध्ये तुमच्या दुधाला जर चांगली व्हॅल्यू असेल तर 90 दिवसाला किंवा 4थ्या मासाला जर तुम्ही गाय जर ती भरली तर ती गाय एक वेळेस लावली की गाभण राहते आणि अशा पद्धतीच्या सुंदर कालवडीसुद्धा आपल्या गोठ्यावर येतात. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण डिलिव्हरीचा पाहितला आहे. तशा पद्धतीची डिलिव्हरी तुम्ही तुमच्या गोठ्यावर सुद्धा करा. कुठल्याही पद्धतीची गडबड न करता त्या गायीच्या डिलिव्हरीमध्ये आपला हस्तक्षेप करू नका. नॅचरल डिलिव्हरी तिची झाली पाहिजे. तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला आपल्या मित्रांच्या दूध उत्पादक मित्रांच्या संपर्कात नेण्यासाठी या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या गोठ्यावर 28 जानेवारी रोजी 1 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलं आहे, जेणेकरून तुमच्या गोठ्यावर सुद्धा अशा पद्धतीची निरोगी जनावरं तयार झाली पाहिजे. त्यासाठी जी टप्प्याटप्प्यानं माहिती आहे, चारा व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन, दुधाळ जनावरांची निवड, कुठल्या जातीच्या गायी निवडायच्या, त्याच्यानंतर त्या गायी निवडल्याच्यानंतर त्या गायीचं कृत्रिमरेतन कशा पद्धतीनं करायचं, कृत्रिमरेतन केल्याच्यानंतर त्या गायीपासून येणारी कालवड जी आहे त्या कालवडीचं कालवड संगोपन कशा पद्धतीने करायचं. आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये कापकेज पाहिलात अशा पद्धतीचं कापकेज कशामुळं करायचं, त्या गायीची वजनवाढ वासराची वजनवाढ काय मॅटर करते. येणाऱ्या 13-14 महिन्यामध्ये ते वासराचं 300 किलो वजन झालं पाहिजे. ती कालवड 300 किलो वजनाची झाल्याच्यानंतर त्या कालवडीला माज आल्याच्यानंतर तिची गर्भपिशवी साईज व्यवस्थिशीर राहिली पाहिजे. ती 1 वेळेस 2 वेळेस लावली की गाभण राहिली पाहिजे. त्यासाठी त्या कालवडीच्या समोर आता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहिलात की तर काप स्टार्टर पाणी ठेवलेलं आहे. तिला व्यवस्थिशीर दूध जर सकाळी 3 लिटर संध्याकाळी 3 लिटर जर दूध चालू असेल तर त्या कालवडीची व्यवस्थिशीर वजन वाढ होती. तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी आपण 28 जानेवारी रोजी आपल्या गोठ्यावर 1 दिवसीय प्रशिक्षण आयोजित केलं आहे. तर तुम्ही जर या प्रशिक्षणाला येणार असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमच्या नावाची नोंदणी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 28 जानेवारी रोजी दूध धंद्याचं एक साध्या पद्धतीमध्ये एक कमी खर्चामध्ये कसा गोठा तयार करायचा, कशा पद्धतीमध्ये दुधाच्या धंद्याला प्रॉफिटमध्ये आणायचं. म्हणजे आज कुठेही जर तुम्ही जर गेलं दुधाच्या धंद्यामध्ये खूप उदासीनता आहे किंवा या धंद्यामध्ये शेण बी उरत नाही, भरपूर मेहनतीचा धंदा आहे. परंतु जर सगळ्या गोष्टी जर आधुनिक वापरल्या तर तुम्ही पाणीसुद्धा ऑटोमॅटिक करू शकता, शेण काढण्याची गरज लागत नाही. तुम्हाला मुक्त गोठा जर असेल तर तुमचे जनावरं निरोगी राहतात. दूध काढायची मशीन असेल तर तुम्हाला दूध काढण्यासुद्धा प्रश्न येत नाही. म्हणजे जे हार्डवर्क आहे ते हार्डवर्क स्मार्ट वर्कमध्ये त्याचा समावेश करून आपण ह्या दुधाच्या धंद्याला फायद्यात आणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली समजावे म्हणून आपण नंद डेअरी फार्मवरती 28 जानेवारी रोजी प्रशिक्षण ठेवलं आहे. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमच्या नावाची नोंदणी करून 1 दिवसीय प्रशिक्षण घेण्यासाठी गोठ्यावर या. धन्यवाद.